स्टार टेनिस बर्डची टीम आपण पाहतो या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करत असताना पाहायला मिळेल. कर्जत तालुक्यातील एक उत्तम दर्जाची ही वाहिनी आज या स्पर्धे ठिकाणी आमच्या सोबत जोडली गेली आहे. कोलिवली प्रीमियर लीग पर्व तिसरं, या तिसऱ्या पर्वाला सुरुवात आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या मॅच साठी पारितोषिक यशवंत हरिचंद्र मिसाल, यशवंत हरिचंद्र दादा मिसाल यांच्याकडून प्रत्येकी प्रत्येक दोन षटकारासाठी प्रथम 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक लागले जात आहे मैदानाच्या आतमध्ये. यस, गेम इज ऑन. आणि विनंती करतो कोलिवली गावातील सर्व प्लेयर, आपण आपली मार्च नसेल तर हॉलिंडरच्या भूमिकेत ही सीमारेषा काबीज करा. इथून मार्चला केली जाईल सुरुवात. पहिल्याच बॉलवरती फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. एपल देखील चांगले होते. उलट्या दिशेने धावत झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक दाबेनं शुभारंभ या स्पर्धेला करत असताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. निलेश आणि अजय ही जोडी SK वॉरियर्स नाणेफेकी जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि त्यावरती अंमलबजावणी करत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हर्षद पहिल्या बॉलवरती एक धाव खर्च करत असताना चांगली सुरुवात, संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा तयार होतील सेकंड बॉल साठी. अजय स्ट्रायकर वरती आहे. चांगली उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. धुलीबंधनाच्या या शुभ मुहूर्तावरती आपण पाहतोय कोलिवलीकरांच्या वतीनं खूप चांगलं आयोजन करण्यात आलंय. कोलिवली प्रीमियर लीग या तिसऱ्या पर्वातील पहिले मॅच आपण अनुभवतोय मैदानाच्या आतमध्ये. थर्ड बॉल वरती यावेळेस जोरदार अपील केली जाते परंतु पंच तटस्थ आहेत. यस, बाईच्या स्वरूपात एक सिंगल धावफलक 2 या आकड्यावरती. NA चॅलेंजर्सचे ओनर अविनाश दादा डांगरे यांच्याकडून चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि अजय आपण पाहतो. स्ट्रायकर वरती निलेश आता या बॉल वरती पाहायला मिळतील. अफलातून चेंडू. विचार केला गोलंदाजाचा तर सातत्यानं कोलिवली टीम साठी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. तो हर्षद गोलंदाजी मार्क वरती आहे. विश्वासात्मक पहिलं षटक हाताळतोय. खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 4 चेंडू हाताळले अद्यापर्यंत फक्त 2 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले. पॉवर प्लेचं षटक आहे. उर्वरित अजून 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस अफलातून गोलंदाजी अगदी वेगानं फेकलं होतं हर्षदने. ओळखता आला नाही. या डॉट बॉलची सांगता जगडून ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अविनाश दादा डांगरे यांच्याकडून पारितोषिक लागले. षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी आहे पारितोषिक कमावण्याची. लास्ट बॉल वरती फटका कार्पेट लेबलने वेगाने धावतात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिसफिल्ड आणि त्या मिसफिल्डचा फायदा उचलत असताना पाहायला मिळत आहेत. यस, षटक संपल्याचा इशारा पंचांचा येईल. शेवटच्या बॉल वरती आल्या 2 धावा हर्षदने या पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. अवघ्या 4 षटकांचा पहिला षटक आपण पाहतो. 4 षटकांचा पाहायला मिळाले. विनंती करतो लगेचच सेकंड ओव्हरला सुरुवात करा. 5 षटकांचा सामना आहे. जास्तीचा विलंब न लावता लगेच आपण सुरुवात करायची आहे. प्रति षटक 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण संपवण्याचा प्रयत्न करा.
5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक आपण पाहिलं हर्षद हाताळत असताना फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्या. अफलातून सुरुवात मैदानाच्या आतमध्ये एस के वॉरियर्सनं स्वीकारलेला निर्णय आपण पाहतोय. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पार पडत असताना मैदानावरती पाहायला मिळाले. 4च धावा आल्यात. आता या सेकंड ओव्हरसाठी आमंत्रित गोलंदाजी मार्कवरती तयार होत असताना आपण पाहतोय. निखिल येत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओनरकडून पारितोषिक देखील लागले गेले. 2 षटकार 2 चमकार 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अविनाश दादा डांगरे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. संधी आहे पारितोषिक कमावण्याची. स्ट्रायकरवरती अजय मार्के आपण पाहू शकता. सातत्याने ज्याच्या बॅटमधून आपण मोठे फटके पाहत असतो तो ऑन स्ट्रायकर हेडवरती आहे. अद्यापर्यंत या स्पर्धेतील षटकार किंवा चौकार आला नाहीये. सुरुवात या सेकंड ओव्हरमध्ये कशा प्रकारे असणार. अजयच्या बॅटमधून यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पंच आमचं लक्ष वेधून घेत आहेत. इट्स अ वाईट बॉल. या स्पर्धेतील तिसऱ्या पर्वातील पहिली अतिरिक्त धाव आपण पाहतो. यावेळेस फटका हवेमध्ये वेगाने धावलेत क्षेत्ररक्षकाकडं. अफलातून जेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला आदरा लागला जाईल. इथून पहिला गडी गारद होईल एन वॉरियर्स टीमचा. अजय मार्के बॅक टू द डगआउट. चांगली सुरुवात आपण पाहतोय. निखिल गोलंदाजी मार्कवरती आला आणि या सेकंड बॉल वरती त्यानं कमावलेली विकेट. पहिला बॉल वाईट पाहायला मिळाला होता. आता नंतर पहिल्या बॉलच्या फेकीवरती विकेट कमावली निखिलनी. पुन्हा तयार होत असताना सेकंड बॉल साठी यावेळेस हलक्या हाताने खेळायचा होता. एष्ट्यांचा वेध घेत असताना जिड्डू बाला मिळतोय. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर घेईल. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. संघ मालकाने निवडलेला निर्णय आपण पाहतोय. चांगला संघ इथं उभा आणि एस के वॉरियर्स टीमच्या माध्यमातून आपण पाहतो या लीग स्टेजच्या चांगला खेळ पाहतोय. पहिली ओव्हर आपण 4च धावा खर्च केला. तदनंतर निखिलने वाईडनं सुरुवात केली होती. असं वाटलं होतं या षटकामध्ये कुठेतरी जास्त धावा येऊ शकतात. परंतु त्या ओव्हरमध्ये अफलातून कामगिरी करत असताना तब्बल 2 बॉलवर 2 विकेट कमवत असताना पाहायला मिळतो निखिल. ऑन हॅट्रिकच्या गदारावरती पाहायला मिळेल निखिल. संजय दादा तांबोळी यांचं पारितोषिक लागलंय. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक यासाठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी आता या पहिल्याच मॅच मध्ये निखिलकडे आहे. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत दिनेश. इन ॲट नंबर 4 आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर वरती आहेत. संधी आहे निखिलला विकेट हॅट्रिकची. पुन्हा तयार होत असताना निखिल. तिसऱ्या बॉल वरती चेंडू हवेमध्ये. जेलची संधी. जेल ड्रॉप केला. संजय दादा तांबोळी यांचं 500 रुपयाचं पारितोषिक गमावत असताना पाहायला मिळेल. चेंडू चांगला हाताळला होता. निखिलने ओळखलं होतं शरीरयष्टी आणि त्याच पद्धतीनं एक लालची चेंडू हाताळला होता. विकेट देखील आली असती परंतु इथे जेल ड्रॉप झाली आहे. जीवनदान पाहायला मिळेल. एक चोरटी धाव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना टोटल 6 या आकड्यावर. यावेळेस फटका दर्जेदार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकत असताना आशात्मक नजरेनं पाठीराखे वाट पाहत होती तो फटका. आता यावेळेस दिनेश तांबोळी, निलेश मिसाल यांच्या बॅटमधून आला. अफलातून षटकार आपण पाहतोय. 2 बॉलवरती 2 निखिलने विकेट कमवल्या. तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्राईक मिळाली निलेशला. लगेच षटकार लगावत असताना 6च्या मदतीने टोटल 12 या आकड्यावर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. फटकेबाजी यायला सुरुवात झाली आहे. यावेळेस कव्हरच्या दिशेला फटका. भरपूर वेगाने धावत असताना पाहायला मिळतील क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना. यस 4 धावा.
4 धाबेड आता धावफलक जाऊन पोहोचेल टोटल 16 या आकड्यावर. 16 धावा धावफलकावरती. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. तरी या ओव्हरमध्ये टोटल तरी मैदानाच्या आतमध्ये निलेश सलामीच्या भूमिकेत पोहोचलाय आणि अगदी त्याच्या बॅटमधून अफलातून अशी फटकेबाजी आपण पाहतोय. हलक्या हाताने या बॉलस खेळण्याचा प्रयत्न आणि चुकी पाहायला मिळतीये. एक सहजरित्या विकेट आहे लास्ट बॉल वरती शेवट गोड करत असताना पाहायला मिळले एसके वायर्स. निखिलच्या या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट पाहायला मिळत आहेत. सहजरित्या धावबाच्या स्वरूपात कॉलिंग कॉम्बिनेशन चुकलं आणि विकेट गमावून बसला. इथून दिनेश माघारी येत असताना पाहायला मिळेल. लास्ट बॉल वरती विकेट आली आहे. टोटल जाऊन पोहोचले 2 षटकांती 16 या आकड्यावर. या स्पर्धेठिकाणी आपण पाहतो अर्जुन बाबा तांबोली यांच्याकडून देखील पारितोषिक येते. समालोचन करत असताना मला 100 रुपयाचा आणि अंपायरिंग करत असताना नितेश दादा तिखंडे आणि राहुल दादा बुंडेरे आपण पाहतो. ऑफिशियलच्या भूमिकेत मैदानामध्ये आहेत. या तिन्ही स्पर्धेच्या मुख्य माणसांसाठी पारितोषिक आपण पाहतो. 300 रुपये माझ्यापर्यंत जमा आहेत. मॅच झाल्यानंतर अंपायरला ते पोहोचवण्यात येतील. अफलातून मॅच मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर आपण पाहिले. 2 ओव्हरमध्ये टोटल 16 या आकड्यावरती. विचार केला निखिलच्या या षटकाचा तर या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात केली होती परंतु 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी पुन्हा हर्षद. यावेळी अतिशय वेगाने फेकताना पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जसं लय पकडलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये तसंच तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय लय पकडत असताना पाहायला मिळतील हर्षद. क्रिकेट आणि आजचा दिवस जर का पाहिला तर रंगांचा आहे. धुलीवंदनाचा दिवस. क्रिकेट देखील असंच वेळोवेळी रंग बदलत असतो आणि तेच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात या थर्ड स्पेअरला करत असताना. सेकंड बॉल या बॉलर्स देखील यस. आता मात्र पंच आमचं लक्ष वेधून घेतात. वाईट चेंडू घोषित करताय. अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. अतिरिक्त धाबेडे 17 आकडा धावफलकावरती. स्कोररच्या भूमिकेत आमच्या सोबत आपण पाहतोय नवनाथ दादा तांबुली. चांगल्या पद्धतीचं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळते. यावेळेस फटका उंचावरती नो मॅन झोनला चेंडू लँड झाला. एक झाली आहे कंप्लीट. दुसरीचा कॉल. वेगाने धावलेत. भरपूर वेगाने थ्रो देखील फेकला होता पण 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळाला. कदाचित नॉन स्ट्रायकर वरती फेकी झाली असती तर एक धाव बादच्या स्वरूपात विकेट मिळवता आली असती परंतु गमावली आहे. 2 झाल्यात कंप्लीट. 2च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचतीये ती 19 या आकड्यावर. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. विचार केला या षटकाचा तर 2 बॉल कंप्लीट. तिसऱ्या बॉल वरती पाहतो या बॉलर्स डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता परंतु मिस हिट पाहायला मिळेल. कुठल्याही प्रकारची विकेट येणार नाही. डॉट बॉलची सांगता. सुशांत स्ट्रायकर वरती आहेत. विचार केला 3 चेंडू त्यांच्या वाट्याला आले. 2 धावा आपल्या टीमसाठी अद्यापपर्यंत बनवल्यात सुशांतने. ऑन स्ट्राईक आहेत. 5 षटकांचा सामना. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये हर्षदला आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी. 3 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस जोरदार अपील परंतु पंच तटस्थ पाहायला मिळतील. 1च धाव कंप्लीट पाहायला मिळेल. सुशांत तांबोली आणि धीरज तांबोली यांनी जर का एक जरी षटकार लगावला तरी माननीय सरपंच संजय दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी आहे. भरपूर असं पारितोषिक लागलं गेलं नाही. पारितोषिक कमवण्याची संधी सर्वच प्लेयरला. कोलिवली प्रीमियर लीग
तिसऱ्या पर्वाचा थरार आपण अनुभवतोय. तिसरं पर्व मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिली मॅच सुरू आहे. या बल्लेस कार्पेट लेवलने फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाब कंप्लीट पाहायला मिळेल. एका धाबेने टोटल जाऊन पोहोचतोय 21 या आकड्यावर. 21 धाबा धावपलकावरती लागल्या जातात. विचार केला तर अद्यापर्यंत चांगली धावसंख्या देखील आपण पाहू शकता एनए वॉरियर्स टीमची, एनए चॅलेंजर्स टीमची. लास्ट बॉल या थर्ड ओव्हर मधील लास्ट बॉल वरती फटका पुन्हा कार्पेट लेवलने डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक निखिल कंप्लीट झाली आहे. चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये. यस, षटक संपल्याचा इशारा येतो. ऑफिशियल आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. षटक संपल्याचा 3 षटकांती टोटल धावफलक जाऊन पोहोचतोय ते 22 या आकड्यावरती. 22 धाबा धावफलकावरती. विचार केला या 22 धाबा कमावत असताना टोटल 3 विकेट गमावलेत एनए चॅलेंजर्स टीमने. तदनंतर या स्पर्धेसाठी उन्हाचा वाढता तडाखा आपल्याला सोसवत नाहीये आणि अशा वेळी पुण्याचं काम म्हणजे सर्वांना पाणी पुरवणं. दिलीप दादा सोनावले यांच्याकडून आजच्या या पूर्ण दिवसासाठी पूर्ण मॅचेस जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत JRचं पाणी पुरवण्यात आलंय. खरंच खूप आभार. एक मोलाचं सहकार्य तुमच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभतंय. आपलातून स्पर्धा आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा या कोलिवली प्रीमियर लीग मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष असं स्वागत. चालू असलेला सामना आपण पाहतोय. 3 गडी गमावत असतात 22 या आकड्यावरती 3 षटकांती. उर्वरित अजूनही फर्स्ट इनिंगच्या 12 चेंडूंचा म्हणजे 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. विनंती असेल ऑफिशियलला की ड्रिंक ब्रेक झालाय, आपण लगेच या मॅचला सुरुवात करा. चौथ्या षटकासाठी नवनाथ गोलंदाजी बार्क वरती उपस्थित होता. चौथ्या ओव्हरला सुरुवात आपण पाहतोय. पहिलाच बॉल या बेलेस फिरून मारण्याचा प्रयत्न या लेगेस्टी मिस करत असताना वाईट बॉल अतिरिक्त दावेडच सुरुवात पाहायला मिळेल. सुशांत स्ट्रायकर वरती आहेत. एक षटकारासाठी संजय दादा ताबोली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वाट पाहतात पाठीराख्याड संजय दादा देखील. कधी तो षटकार येणार त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जाणार का. या वेळेस नवनाथ गोलंदाजी बार्क वरती. पहिला चेंडू नक्कीच वाईट हाताळला होता. तदनंतर शरीराचा भेद घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धाब्याने टोटल 24 या आकड्यावरती जात असताना 24 धाबा धावपलकावरती. यावेळेस हलकीशी गडा इथून हलकी एक आदरा लागला जाईल. चौथा आदरा लागत असताना बाला मिळेल. सलामीला गेला होता निलेश. आता इथून या
सेकंड बॉल वरती माघारी येत असताना टोटल आपल्या टीम साठी त्याच्या बॅट मधून 14 धावा बनवत असताना माघारी येत असताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत जयवंत. भरपूर काल बऱ्याच काल मैदानाच्या आतमध्ये होते निलेश. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून बाला मिळाला होता. गोल्डन विकेट कमावत असताना नवनाथ गोलंदाजी बारकीवरती आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड बॉल वरती खूप चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतात SK वॉरियर्स या टीम साठी. विकेट आली आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयवंत पोहोचत आहेत. अजूनही या ओव्हरच्या 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 4 चेंडू अजूनही बाकी. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जर का पाहिला तर 24 पर्यंत अद्यापर्यंत पोहोचले. 24 धावा धावफलकावरती. यावेळेस पाडून स्वीप करण्याचा प्रयत्न टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल नक्कीच कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एका धाब्यानं 25 आकडा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकत निवडलेला हा निर्णय योग्य पद्धतीनं या निर्णयावरती अंमलबजावणी करत असताना पाहायला मिळेल. SK वॉरियर्स टीम 2 धाबा खर्च करत असताना 3 धाबा खर्च करत असताना आपण पाहतोय. चौथ्या बॉल वरती फटका दर्जेदार आहे. चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. थर्ड बाच्या दिशेला येतोय चौकार. बऱ्याच काल पाठीरागेच्या फटक्याची पाहत होती तो फटका येताना पाहायला मिळेल. गरज आहे अशा फटक्याची. एक मोठं टार्गेट यावेळेस SK वॉरियर्स टीमच्या अगेन्स्ट. चौथ्या बॉल वरती आलेला फटका 4 धावेड धावफलक उंचावत असताना जाऊन पोहोचतोय. टोटल 29 या आकड्यावरती 29 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळतील. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस अतिशय वेगाने फेकत असताना पाहायला मिळाले. गोळीच्या वेगाने फेकत असताना पाहायला मिळाले. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. एक चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळतोय. उर्वरित अजूनही एका चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल या चौथ्या ओव्हर मधील लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सुशांतच्या बाट मधून दर्जेदार षटकार पाहायला मिळेल. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. सुशांत संजय दादा तांबोळी यांचं 500 रुपयाचं पारितोषिक कमावत असताना अफलातून फटका पाहायला मिळाला. या ओव्हरचा विचार केला तर एक चौकार एक षटकार एक वाईट आणि 2 सिंगलच्या पद्धतीने टोटल धावफलक जाऊन पोहोचलं ते 35 या आकड्यावर. 35 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. या ओव्हर मध्ये नवनाथने खर्च केला टोटल 13 धावा. अफलातून फटका आपण पाहिला. लास्ट बॉल वरती पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालंय. संजय दादा तांबोली यांचं 500 रुपयाचं पारितोषिक कमावत असताना पाहायला मिळालं. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. पहिली मॅच कोलिवली प्रीमियर लीग पर्व तिसरं. या तिसऱ्या पर्वाचा थरार आपण अनुभवतो. आणि या तिसऱ्या पर्वातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये SK वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट NA चॅलेंजर्स या 2 टीम दरम्यान घमासान युद्ध रंगत असताना फर्स्ट इनिंगचा खेळ आपण पाहतो. अद्यापर्यंत टोटल जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाजी बारकवरती गोलंदाज मनीष तयार होत असताना उर्फ बंटी. लाडू ग्रुप भडवल यांच्याकडून आता बंटी म्हणजे मनीषच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला बॉल उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. परफेक्ट लाईन वरती आपल्याला चेंडू हाताला असताना पाहायला मिळत आहेत बंटी. डॉट बॉलची सांगता विचार केला तर
चांगली धावसंख्या आहे धावपलकावरती. टोटल 35 या आकड्यावरती पाहायला मिळते. किमान 10 ते 12 धावा कमवण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये केला जाईल. या बलेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. विडॅट नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये जयवंत तांबोली यांच्या बॅट मधून आपण पाहतोय दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. 6 धावा अर्जित करतील. हाताला होता डॉट बॉलची सांगतात. तदनंतर दुसऱ्या बॉल ऑन साइडला ठोकलाय षटकार. 6 धावा. तिसऱ्या बॉल वरती अफलातून फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका. शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केला जातो हे दाखवत असताना जयवंत एक्स्ट्रा कव्हरला आणखी एक दर्जेदार चौकार. 4 धावा. 3 बॉल वरती 10 धावा. लाडू ग्रुप भडवल यांच्याकडून विकेट साठी प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या बलेस आपण पाहतो थोडंसं मागणं ठरत असताना हे षटक टोटल जाऊन पोहोचली आहे धावपलकावरती 45 या आकड्यावरती. 45 धावा धावपलकावरती आपण पाहतो. अफलातून बॅटिंग. 6व्या नंबरवरती मैदानाच्या आतमध्ये जयवंत पोहोचले. मैदानाच्या आतमध्ये बराच काळ थांबून होता. जशी संधी मिळाली तशी आपल्या टीमसाठी आता इथून धावा कमवायला सुरुवात केली आहे जयवंतने. एक षटकार एक चौकार आपण अनुभवलाय. उर्वरित अजून या लास्ट ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. निर्णायक 3 चेंडू बंटीच्या हातामध्ये. या बले जागा बडबड खेळण्याचा प्रयत्न चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न लगेच पाहायला मिळतो. यस इथून एक बाईकच्या स्वरूपात धाव ऍड होत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाब्याने टोटल जाऊन पोहोचतंय ते 46 या आकड्यावरती. विकेट जरी गमावल्या असल्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या उभारली जाते. NA चॅलेंजर्स टीमच्या फलंदाजांकडून अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर वरती येतात सुशांत. सुशांतच्या बॅटमधून देखील एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. या वेळेस फटका भरपूर उंचावरती वेगाने धावतात क्षेत्ररक्षक निखिल. चेंडू पर्यंत पोहोचतील आणि परफेक्ट जज करत असताना पकडतात. चांगला झेल. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना सुशांत तांबोली बॅक टू द डगआउट. टोटल आपल्या टीम साठी बनवल्या 10 धावा. 10 बॉल वरती टोटल 14 धावा बनवल्या. 14 धावा बनवत असताना माघारी येतात. 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच कमावलंय संजय दादा तांबोली यांचं. एक षटकारासाठी ते पारितोषिक लागलं होतं. धीरज आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. धीरज तांबोली आपण पाहतो ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. फर्स्ट इनिंगचा लास्ट बॉल. या लास्ट बॉल वरती टार्गेट डिसाइड होणार आहे ते SK वॉरियर्स टीमचा अगेन्स्ट. लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार. एक झाली आहे कंप्लीट. वेगाडे फेकलाय. दुसरीचा प्रयत्न इथून या बॉल लागेल लास्ट बॉल वरती. सेकंड धाव घेण्याच्या नादामध्ये माघारी. एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीनं या पहिल्या डावाची समाप्ती पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये आपण पाहतो टोटल 47 धावापर्यंत मजल मारत असताना पाहायला मिळाली NA चॅलेंजर्स. पहिल्या डावामध्ये बनल्यात 47. आता विजयासाठी 48 धावसंख्येची गरज असेल. ती SK वॉरियर्स टीमला विनंती करतो लगेचच की आपण मैदान खाली करा आणि पॅव्हलियन कक्षामध्ये SK वॉरियर्स टीम लगेच स्थानापन्न होईल. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. निलेश दादा मिसाल आणि अविनाश दादा डांगरे यांची टीम आता मैदानाच्या आतमध्ये NA चॅलेंजर्स एंटर होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या डावामध्ये आता त्यांना क्षेत्ररक्षण करायचं आहे. थांबवायच्यात वाचवायच्यात आपल्या टीमसाठी टोटल 48 धावा. पहिल्या डावामध्ये आपण खेळ पाहिला नवनाथ दादा ठोंबरे आणि अंकुश दादा डांगरे यांच्या SK वॉरियर्स टीमचा. त्यांच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये टोटल कमावण्यात आल्या त्या
47 धावा, 48 धावसंख्येचं टार्गेट आहे. यानंतरचा सेकंड सामना आपण अनुभवणार आहोत. पवन इंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळेल स्वर्गवासी प्रकाश 11. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो की आपण टॉससाठी या. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतो श्यामदादा तांबोली उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा या स्पर्धे ठिकाणी आपलं सहर्ष असं स्वागत आहे. पवन इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन तदनंतर स्वर्गीय प्रकाश 11 टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. पहिल्या डावामध्ये बनल्यास 47-48 धावसंख्येचा टार्गेट आहे. बनवायच्या टोटल येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 48 धावा. प्रत्येक टीमसाठी विजय हा महत्त्वाचा असणार आहे कारण लीग स्टेजची स्पर्धा आहे. KPL कोलिवली प्रीमियर लीगचा थरार आपण अनुभवतोय आणि या तिसऱ्या पर्वातील पहिली मॅच आपल्या भेटीला. चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये टोटल 47 बनल्यात. 48चा पाठलाग करण्यासाठी विनंती करतो SK टीमचे 2 फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आणि त्याच्यासोबत हनुमान आणि या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतो श्यामदादा तांबोली यांचा शुभ सन्मान केला जातो. विनंती करतो कॅमेरामॅनला की हे छायाचित्र आपण आपल्या कॅमेरामध्ये कैद करा. संजय दादा तांबोली यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो श्यामदादा तांबोली यांचा शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेला दादांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल खरंच खूप आभार. या स्पर्धे ठिकाणी आपण वेळात वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल खरंच खूप आभार. यानंतर श्यामदादा तांबोली यांच्या शुभ हस्ते लगेचच या सेकंड मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. पवन इंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट सेकंड मॅच मध्ये पाहायला मिळेल स्वर्गीय प्रकाश 11. या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दिलीप आणि प्रशांत बाबा यांच्या टॉस इथे केलं जात असताना पाहतो आपण. टॉस जिंकलाय पवन इंटरप्राइजेसने. प्रथम फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय ते स्वर्गीय प्रकाश 11 टीमला. SK वॉरियर्स टीमचे ओनर अंकुश दादा डांगरे यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्याच बॉल वरती फटका दर्जेदार बाला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना 48 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करायला हवा चांगलं जाणलंय. नवनाथनं ठोकला हा षटकार. अफलातून कामगिरी. पारितोषिक लागलं अंकुश दादा डांगरे यांचा आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये षटकार आपण पाहतोय. तदनंतर आयुष 11 टीमचे ओनर माननीय सरपंच साहेब संजय दादा तांबोली साहेबांकडून षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्याच बॉलवरती 6 धाबा अर्जित झाल्यात. धावफलक ओपन. चांगली सुरुवात या दुसऱ्या डाबाला करत असताना गोलंदाजी बार्क वरती राहुल
दुसऱ्या बॉलवरती हलक्या हातानं फटका सन्मान देत असताना पाहायला मिळतो. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं कोलिबली टीमसाठी चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. नवनाथ ज्यांच्या बॅटमधून आपण नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये चांगली फटकेबाजी अनुभवत असतो. तिसऱ्या बॉलवरती अटॅक पुन्हा पाहायला मिळेल. ऑन साइडला लॉंग ऑनच्या डोक्यावरून क्लिअर करत असताना अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी करायची असते दाखवून देत असताना पाहायला मिळतील. 2 षटकार अफलातून कामगिरी. 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. 12 धावा खर्च करत असताना विश्वासानं कॅप्टननं जबाबदारी सोपवली राहुलवरती. आणि तदनंतर या 3 बॉलवरती खराब कामगिरी करत असताना तब्बल 12 धावा खर्च करतोय. अशा प्रकारे जर का फटकेबाजी राहिली तर लवकरात लवकर मॅच इथे फिनिश केली जाईल. ती SK वॉरियर्स टीमकडून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ ठोंबरे ऑन स्ट्राईक आहे. 3 चेंडू त्यांच्या वाट्याला आले. या 3 चेंडूवरती महत्वपूर्ण 12 धावा कमवत असताना संघमालक अंकुशदादा डांगरे यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संधी आहे. 3 बॉलचा खेळ आपण पाहिला. पहिला बॉलवरती षटकार त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला होता आणि हा तिसऱ्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा तयार होत असताना राहुल कॅप्टनने थोडेसे कानमंत्र नक्कीच राहुलला दिलेत. आता कशा प्रकारे कामगिरी पाहायला मिळेल. चौथ्या बॉलवरती लागली हलकीशी कडा. कॅप्टनने दिलेले कानमंत्र ऐकले राहुलने आणि त्यानंतर त्या कानमंत्राच्या जोरावरती गोलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते. तो आता या मैदानाच्या बाहेर येत असताना नवनाथ बॅक टू द डगआउट. चांगली सुरुवात केली. राहुलच्या पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवला पाहायला मिळाला. नवनाथने 6 धावा अर्जित केल्या होत्या. त्यानंतर दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका आला. परंतु चौथ्या बॉलवरती लाईन लेंथ ओळखत असताना राहुलने चेंडू हाताला हलकीशी लिडिंग एज घेतली. यष्टीरक्षकानं पकडली चांगली झेल. हादरा लागला गेला. पहिली विकेट गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळाले. इनिंग नंबर 3 मध्ये आता दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये हर्षद. ऑलराऊंडर प्लेयर आहेत. गोलंदाजी करत असताना त्यांच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आम्ही अनुभवली. पहिल्या डावामध्ये आता दुसऱ्या डावामध्ये संधी आली त्यांच्या वाट्याला सलामी बॅटिंग करण्याची. वनडाऊनच्या भूमिकेत पोहोचत आहेत. गोलंदाजी मार्कवरती राहुल आता आपल्या संघाला स्वतःला सावरत असताना गोलंदाजी करतो. विकेट कमावली राहुलने. 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. टोटल 12 धावा धावफलकावरती. उर्वरित या पॉवर प्लेच्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. विनंती आहे सामना स्पीडअप करा. 5 षटकांचा सामना. आपण सर्वच प्लेयरला विनंती आहे की बेलेचे भान राखा. पाचव्या बॉलवरती पुन्हा जेलची संधी आहे आणि इथे पकडतील चांगला जेल. जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसाच खाली हातानं इथे माघारी परतत असताना हर्षद आपण पाहतो. हदऱ्यावरती हदरे. 2 षटकार नक्कीच आले. स्वतःचा आत्मविश्वास डगमगू न देता गोलंदाजी करत असताना राहुलने आता आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली. 2 बॉलवरती 2 महत्त्वपूर्ण विकेट कमावली. आता संधी विकेट हॅट्रिकची राहुलच्या खात्यामध्ये आहे. संजय दादा तांबोली यांचं 500 रुपयाचं पारितोषिक कमवण्याची संधी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय महादेव तांबोली पोहोचतायत. विनंती आहे सामना स्पीडअप करा. दोन्ही ऑफिशियलला विनंती असेल की आपण या निर्णयावरती अंमलबजावणी करा. 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये जर का 1 षटक उरकलं नाही तर बिंदास आपण पेनल्टी देऊ शकता. आणि मैदानाच्या आतमध्ये 40+ प्लेयर आपण पाहतो. वय वर्ष 40च्या पुढचे खेळाडू महादेव तांबोली पोहोचत आहेत. भरपूर सारा क्रिकेटचा अनुभव आहे. आता फटकेबाजी कशा प्रकारे असणार. लास्ट बॉलवरती आता इथून
जर का परफेक्ट बॉलला पकडला असताना फास्ट थ्रो केला असताना तर धावाच्या स्वरूपात आणखी एक विकेट येऊ शकली असती. एक चोरटी धाव कमावली. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. टोटल पहिल्या षटकामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात पोहोचली आहे 13 आकड्यावर. आणि आता येणारे 24 बॉल 35 धावसंख्येची गरज. 24 चेंडू 35चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. विचार केला पहिल्या षटकामध्ये 2 धावा नक्कीच आल्या, परंतु धावा आल्या त्याच प्रकारे 2 विकेट देखील आल्या. 13 आकड्यावरती पोहोचली. आता येणाऱ्या 24 बॉलवरती 35 धावसंख्येची गरज आहे. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी पारितोषिक हनुमान तांबोली यांसाठी 500 रुपयाचं असणार आहे. शंकर ग्रुप कोलिवली यांच्याकडून. शंकर ग्रुप कोलिवली यांच्याकडून आता हनुमानच्या बॅटिंगसाठी पारितोषिक लागले. नॉन स्ट्रायकरवरती आहे. जशी संधी मिळेल तसं या संधीचं सोनं करत असताना नक्कीच आपण हनुमानला पाहणार आहोत. स्ट्रायकरवरती महादेव, अजय मार्के गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अजय गोलंदाजी मार्कवरती. यस, पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे. स्टेप आउटचा नो चेंडू यावेळेस बादवय. इथून फ्रीडची संधी आता असणार आहे. महादेव तांबोली इनॅट नंबर 4 बादवय. वर्ष 40च्या पुढचे खेळाडू आहे. यस, फ्रीडची संधी आहे. फ्रीडची संधी आता इथून या संधीचा कितपत फायदा उचलताना पाहायला मिळतील. या वेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता नक्कीच पाहायला मिळेल. साबरला अजयने स्वतःला गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू नो हाताळला होता. एक जास्तीची धाव नक्कीच खर्च झाली. त्यानंतर फ्रीडचा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील इथे यशस्वी पाहायला मिळतोय. यस, 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. हनुमान तांबोली यांनी जर का षटकार लगावले तर अक्षय डांगरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी या पारितोषिक कमावण्याचे हनुमान वरती भरपूर सारे पारितोषिक लागले, परंतु नॉन स्ट्रायकर रेटवरती आहे. 2 धावा यावेळेस पाहायला मिळाल्या. टोटल 16 या आकड्यावरती गोलंदाजी मार्कवरती अजय. 2 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. टोटल 3 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले. यावेळेस वाईड बॉल. अतिरिक्त धाव खर्च करत असताना पाहायला मिळतील. विनंती करतो कोलिवली गावातील सर्वच मान्यवर ज्येष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं सहर्ष असं स्वागत आहे. कोलिवली गावातील सर्व नागरिक विनंती आहे की आपण या स्ट्रायकर वरती पोहोचला. हनुमान भरपूर सारं पारितोषिक शंकर ग्रुप कोलिवली यांच्याकडून हनुमान तांबोलीसाठी षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक कमवण्याची संधी आहे. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. जागा बडवत खेळत असताना ओळखलं. ज्या टप्प्यावरती अजय गोलंदाजी करत होता त्याच्या विरुद्ध फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये. पहिला चौकार येईल. हनुमान जर का विचार केला तर सलामीला गेलाय. बऱ्याच काल नॉन स्ट्रायकर वरती उभा होता. या सेकंड ओव्हरमध्ये आता सुरुवात संधी मिळालं आणि चौकारानं सुरुवात केली. 22 धाबा धावफलकावरती. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजूनही येणारे 20 चेंडू विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. 20 चेंडू 26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार आलाय. 4 चेंडूचा खेळ संपला आहे. उर्वरित अजून 2 चेंडू शेष आहेत. अजून 2 चौकार येणार का हनुमानच्या बॅटमधून? अजय मार्के गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार होत असताना यावेळेस हनुमानच्या बॅटमधून फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत जेल. हादरा लागला जाईल. सलामीला गेलेला हनुमान इथून बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल.
फटका परफेक्ट होता, थोडीशी ताकद कमी पडली, सीमारेषा लगत पकडलाय चांगला झेल. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ज्याच्या बाट मधून एक चौकार आला होता तोच आता या 5व्या बॉलवरती माघारी येत असताना पाहायला मिळतोय. टीमचे ओनर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचत असताना पाहायला मिळेल. अंकुश डांगरे संघ मालक देखील आहेत आणि या टीम मध्ये खेळताना देखील पाहायला मिळतात. अंकुश डांगरे यांच्यासाठी देखील शंकर ग्रुप कोलिवली यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक या दोन्ही हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संधी या पारितोषिक कमावण्याचे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत अंकुश डांगरे. संघ मालक आहेत या टीमचे. जबाबदारी आता स्वीकारावी लागेल. फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून अपेक्षित असेल पाठीराख्यांना. या बलेस फटका दर्जेदार पाहायला मिळतो. वेगाने धावतात क्षेत्ररक्षक, भरपूर पाठलाग करतायत. शेवटच्या क्षणी फील्ड आणि फेकी तोपर्यंत 2 कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. यस, षटक संपल्याचा इशारा पंचांचा येतोय. 2 षटकांच्या अंती टोटल धावफलक जर का पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते 24 या आकड्यावरती. मितांश 11 टीमचे संघ मालक परेशदादा शिनारे यांच्याकडून देखील पारितोषिक येते. विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ऑल प्लेयर आणि ऑल टीमसाठी. यस, षटक संपल्याचा इशारा पंचांचा आला. 2 षटकांती धावफलक जाऊन पोहोचलं टोटल 24 या आकड्यावरती. आता येणारे निर्णायक 18 चेंडू विजयासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक 18 चेंडू, 3 षटकांचा खेळ बाकी, 24 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक आहेत. SK वॉरियर्स टीमला कशा प्रकारे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल विचार केला तर इनॅट नंबर 4 मध्ये पोहोचलेत महादेव तांबोली. त्यांच्या बाट्याला 4 चेंडूचा खेळ आला. 4 चेंडूवरती आतापर्यंत 4 धावा त्यांनी कमावल्या. त्यानंतर त्यांच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये संघ मालक अंकुश डांगरे साहेब देखील आहेत. आशात्मक नजरेने आता पाठीराखे त्यांच्या बॅटिंगकडे पाहत असतील, कारण निर्णायक क्षणाला, निर्णायक मोमेंटवरती आता मॅच पाहायला मिळते. येणाऱ्या 18 चेंडूवरती टोटल 24 धावसंख्येची गरज आहे. राहुलच्या पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. त्यानंतर अजयच्या या ओव्हरमध्ये टोटल 11 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट, या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण 1 विकेट पाहिली. अशा टोटल 3 गडी गारद झाले. त्या 3 गडी गारद होत असताना टोटल धावफलकावरती धावा आहेत 24. आता गोलंदाजी मार्कवरती जयवंत या 3rd ओव्हरसाठी तयार होत असताना दर्जेदार फटका एक्झिक्यूट करायचं होतं, परंतु इथे सर्कलमध्ये चांगला झेल टिपला जातोय. मिड ऑफच्या डोक्यावरून उडवायचा प्रयत्न केला, फसला गेला. हलकी झेल देऊन आता माघारी परत असताना महादेव आपण पाहतोय. बॅक टू द डगआउट. भरपूर सारं प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. आमच्या अगदी स्टेजच्या समोर झाडाखाली बसलेले पाहायला मिळतात. भरपूर सारं प्रेम या स्पर्धेवरती. कोलिवली गावातील सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील, तदनंतर शैक्षणिक क्षेत्रातील, व्यावसायिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचं आपण या स्पर्धे ठिकाणी उपस्थित आहेत. भरपूर उन्हाचा तडाखा भासतोय, परंतु आपल्या गाववाल्यांची ही लीग स्टेजच्या स्पर्धेसाठी आपण इथे उपस्थित आहेत. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित झाला त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा तुमचं खूप खूप आभार. सेकंड बॉलवरती फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. भरपूर वेगाने धावतात क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा अर्जित करतील.
4 धाब्याने आता टोटल धावफलक जाऊन पोहोचत असताना बाला मिळेल 28 या आकड्यावरती. 28 रन ऑफ द स्कोर बोर्ड आपण पाहू शकाल. 28 धाबा धावफलकावरती आहेत. निखिल मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. विचार केला निखिल हा देखील फलंदाज तितक्याच ताकदीचा आहे, ज्याच्या बॅटमधून सातत्याने आम्ही चांगले फटके अनुभवत असतो. तो निखिल 6व्या नंबरवरती मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. स्ट्रॅटेजी वापरली गेली, उशिरा पाठवलाय निखिलला. आशात्मक नजरेने आता पाठीराखे आणि संघ मालक निखिलच्या बॅटिंगकडे पाहत आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट नक्कीच कमावली होती जयवंतने, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार. तिसऱ्या बॉलसाठी पुन्हा तयार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो निखिलच्या माध्यमातून. दिशा देण्याचा प्रयत्न फक्त केला जातो. याप्लस डॉट बॉलची सांगता होईल. अठ्ठावीस धाबा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी टोटल 20 धाबसंख्येची गरज आहे. रामबाबा तांबोली देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धे ठिकाणी सुभाष सन्मान आपण पाहतोय. यावेळेस फटका दर्जेदार बाला बिलतोय. अगदी समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना बाला बिलतील निखिल तांबोली. इरॅट नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले. जशी संधी मिळाली त्यानंतर लगेच फटकेबाजीला सुरुवात आपण पाहतोय. चौकार षटकारांचे रंग या धुलीवंदनाच्या शुभ मुहूर्तावरती या लीग स्टेजच्या स्पर्धेमध्ये उधळत असताना निखिल. शंकर ग्रुप कोलिव्हलियान्सकडून जर का या A1 जोडीने मैदानाच्या आतमध्ये अंकुश डांगरे आणि निखिल तांबोली या A1 जोडीने मॅच फिनिश केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आपलादून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. जयवंत पुन्हा तयार होत आहेत. यावेळेस फटका दर्जेदार डीपमध्ये क्षेत्ररक्षक जाल्यामध्ये अडकवलं गेलंय. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा येत होता त्या फलंदाजाला स्ट्रॅटेजी वापरली. एक लालची चेंडू हाताळला होता. अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे हलकीशी झेल देऊन बसलाय. हादरा लागला जातोय. ही मोठी जखम आपण पाहतोय SK वॉरियर्स टीमला लागत असताना होत असताना पाहायला मिळेल. विचार केला तर एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. तो आता माघारी येत असताना बॅक टू द डगआउट. जयवंत या ओव्हरमध्ये एक चांगली विकेट कमावली. टोटल धावफलक जाऊन पोहोचतोय ते 34 या आकड्यावरती. 34 धाबा धावफलकावरती. आता येणारे निर्णायक 13 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 14 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अगदी विचार केला ना तर सहजरित्या सिंगल डबलवरती फोकस केला तर विजयाच्या समीप पोहोचू शकते SK वॉरियर्स. त्या अनुषंगाने आता प्रयत्न व्हायला पाहिजेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश तांबोली पोहोचतायत. लास्ट बॉल निर्णायक चेंडू आहे जयवंतच्या या षटकातील. लास्ट बॉल वरती अक्रॉस द लाईन खेळायचा होता. षटक संपल्याचा इशारा. डॉट बॉल या ओव्हरची सांगता बाला मिळेल. 3 षटकांती टोटल धावफलक जाऊन पोहोचलंय ते 34 या आकड्यावर. आता येणारे निर्णायक 12 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. प्रतिषटक 7च्या सरासरीनं धावा आता कमवाव्या लागतील SK वॉरियर्स टीमला. 34 धावा कमवत असताना तब्बल आपण पाहतोय 5 गडी गारद झालेत. अर्धा संघ इथे गारद होत असताना बाला मिळतोय. या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय संतोष दादा वैखरे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धे ठिकाणी खूप सारं स्वागत आहे. हार्दिक असं स्वागत आहे. या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली त्याबद्दल खरंच खूप आभार. दिनेश आणि मैदानाच्या आतमध्ये अंकुश आपण पाहतोय. संघ मालक आहेत अंकुश. जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर असेल. स्वतः मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. विचार केला अंकुश डांगरे तर त्यांच्या वाट्याला फक्त एकच चेंडूचा खेळ आला. 1 चेंडूवरती निर्णायक 2 धाबा त्यांनी नक्कीच बनवल्यात. अजूनही विजयासाठी टोटल येणाऱ्या 12 चेंडूवरती 14 धावसंख्येची गरज आहे.
गोलंदाजी मार्क वरती या चौथ्या ओव्हरसाठी सज्ज होत असताना पाहायला मिळते अजय. अजय तयार होत आहे. 12 बॉल 14 धावसंख्येची गरज. यावेळेस अजयच्या पहिल्या चेंडूवरती फटका तितपत चांगला बॅटवर आला नव्हता, परंतु चेंडू सीमा रेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. 4 धाबा अर्जित होत असताना पाहायला मिळतील आणि या 4 धाब्याने आता विजयाच्या समीप वाटचाल पाहायला मिळते एस के वॉरियर्स टीमची. 4 धाब्याने टोटल धावफलक जाऊन पोहोचले 38 या आकड्यावर. 38 धावफलकावरती आता अवघ्या येणाऱ्या 11 बॉलवरती गरज असेल विजयासाठी 10 धावसंख्येची. 11 बॉल 10चं समीकरण सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथून सामना खुला होत असताना पाहायला मिळतो. आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजय मार्केच्या पहिल्याच बॉलवरती अटॅक पाहायला मिळाला. 4 धावा अर्जित केल्यात संघ मालक अंकुश डांगरे यांच्या माध्यमातून. यावेळेस कार्पेट लेवलने फटका पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. सय्यबा डाबा पाहतो एकच धाव कंप्लीट करत असताना. आणि या स्पर्धेसाठी कोल्ड्रिंक्स देण्यात आलेत. अंकुश डांगरे आणि विश्वनाथ ठोंबरे यांच्या माध्यमातून प्रत्येक टीमला 2.5 लिटरची एक कोल्ड्रिंकची बॉटल असणार आहे. आणि कमिटीसाठी एक्स्ट्रा 3 बॉटल देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. उन्हाचा वाढता तडाखा आणि या तडाख्याला शांत करण्यासाठी कोल्ड्रिंक्स त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. अंकुश दादा डांगरे आणि विश्वनाथ दादा ठोंबरे यांच्या माध्यमातून या कोल्ड्रिंक्स आपण पाहतोय. जशी मॅच फिनिश होईल तशी त्या टीमला त्यांच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या टीमला 2 बॉटल दिल्या जातील. या बलेस लेगेस्टी मिस करणारा चेंडू पंचांनी ओळखला. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती आता 10 चेंडू विजयासाठी 8 धावसंख्येची गरज. यावेळेस हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. 4 धाबा अर्जित करत असताना पाहायला मिळतील. रॅट नंबर 7 वरती दिनेश मैदानाच्या आतमध्ये चौकार लगावत असताना पाहायला मिळत आहेत. 4च्या मदतीनं विजयाच्या समीप वाटचाल जाऊन पोहोचली आहे टीम. 4च्या मदतीने तब्बल 44 आकड्यावर. आता विजयासाठी अवघ्या 4 धावसंख्येची गरज आहे. 4 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 5व्या नंबरवरती अंकुश डांगरे पोहोचले. संघ मालक कशा पद्धतीनं मॅचला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा असतो ते दाखवत असताना आपण पाहिलं. भरपूर सारा या क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. अजय मार्केच्या गोलंदाजीवरती अटॅक पाहायला मिळतोय. 2 चौकार या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. या विजय चौकार आता येणार का? इथे चुकी केली एसटी रक्षकानं सावरलं. स्लिपचं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चांगली कामगिरी करत असताना सेकंड अटेम्प्टमध्ये पकडतायत. चांगला झेल हादरा लागला जाईल. या हादऱ्यानं आपण पाहतोय विचार केला तर 6व्या नंबरचा फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल दिनेश. बॅक टू द डगआउट झाले. टोटल धावफलकावरती 44 या आकड्यावरती आहे. आता येणारे निर्णायक 8 बॉल आणि 8 बॉलवरती 4 रनची गरज आहे. विनंती आहे सामना स्पीडअप करा. यस अंपायर वारंवार आपल्याला कॉल करतायत. जर का तिथल्या तिथे अंपायरने आपल्याला पॅनलाइज केलं तर आमच्यापर्यंत कुठलीही टीम तक्रार करणार नाही, कारण आम्ही तो निर्णय त्यांच्यापर्यंत दिलाय. त्या निर्णयावरती ते बरोबर ज्यावेळेस डिसिजन घ्यायचा ॲक्शन घ्यायची त्यावेळेस ते घेतील. हलक्या हातानं या बलेस आपण पाहतोय.
विचार केला क्रिकेटमध्ये षटकार चौकार कमावणं सहजरित्या कमावले जातात, परंतु एखादी सिंगल धाव कमावणं तितकंच कठीण असतं आणि तीच सिंगल धाव महत्त्वपूर्ण सिंगल धाव कमावत असताना आपण पाहतोय मंगेशच्या बॅटमधून एकदा वाली एका धावेने टोटल 45 या आकड्यावरती 45 धावा धावफलकावरती. आता येणारे निर्णायक 7 चेंडू 3 धावसंख्येची गरज. सोपं समीकरण आहे. 7 चेंडू 3 ची अजूनही गरज आहे. अजय मार्के गोलंदाजी मार्क वरती आता या ओव्हर मध्ये लास्ट बॉल घेऊन तयार होतील. स्वतः संघ मालक स्ट्रायकर वरती आपण पाहतो अंकुश डांगरे. बनवायच्या 7 बॉल वरती 3 या ओव्हर मधील आता लास्ट बॉल. लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार अंदाज बांधतात क्षेत्ररक्षक. षटकाराने इथे मॅच फिनिश करत असताना कोलिवली प्रीमियर लीग KPL पर्व तिसरं या तिसऱ्या पर्वातील पहिल्या मॅच मध्ये विजय संपादन करत असताना SK वॉरियर्स आपण पाहतोय. अफलातून खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येणारे पवन इंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट स्वर्गीय प्रकाश इलेव्हन. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण उपस्थित राहा.